विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याचा जर आपण फॉर्म भरला असेल तर परीक्षा वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे. तुमची जी एक्झाम आहे ती 22 ते 25 जून दरम्यान होणार आहे आणि या परीक्षेमध्ये ग्रुप टायमर या ठिकाणी दिला आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ग्रुप टायमरविषयी देखील मी तुम्हाला माहिती सांगेल. यामध्ये ABCD ग्रुप आहे. तसंच लक्षात घ्या, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता आपण नॉन टेक्निकलसाठी मटेरियल तयार केलं आहे, ज्यामध्ये 18,000 प्रश्न आहेत. प्राईज आहे 499. 300+ ऑनलाईन टेस्ट, प्रत्येक टेस्टला मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केला आहे. यामध्ये सामान्य ज्ञान, अपडेटेड चालू घडामोडी, सराव प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड आणि जिल्हा विशेष या सर्वांचा या ठिकाणी समावेश आहे. जर आपल्याला हा कोर्स परचेस करायचा असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याच पद्धतीने जर आपण पे अँड अकाउंट ऑफिसर, तसेच सिनियर लायब्ररी असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट किंवा ड्रायव्हर यापैकी कोणत्याही पदाकरिता फॉर्म भरला असेल ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. अधिकच्या माहितीसाठी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यावरही क्लिक करून आपण हा कोर्स परचेस करू शकता. तर या ठिकाणी जे परिपत्रक आलं आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की ही जी मापसो एक्झाम आहे ती 22 ते 25 जून दरम्यान होईल आणि यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ग्रुप टायमर देखील असणार आहेत. या ठिकाणी बघू शकता, मापसोने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या प्रकाशात परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आला आहे. यामध्ये थोडक्यात काय आहे तर सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी बघून घ्या, जो तुमचा पेपर आहे त्यामध्ये एकूण किती प्रश्न आहे तुमचे? 100 प्रश्न आहे, बरोबर. आणि वेळ किती होता? टोटल 120 मिनिटांचा होता. परंतु यांनी याच्यात काय केलं की आधी कसं व्हायचं, वेळ चालू होऊन जायचं 120 मिनिटे. मराठीचे 25 प्रश्न असायचे, इंग्लिशचे 25 प्रश्न, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, क्वांटिटेटिव्हचे 25 प्रश्न आणि अशा पद्धतीने एक पॅटर्न राहायचा. तुम्ही एका स्लॉटमधून दुसऱ्या स्लॉटमध्ये कधीही जंप करू शकत होते. परंतु आता त्यांनी काय केलं की ग्रुप A केला. यामध्ये 25 प्रश्न विचारतील, 30 मिनिटे वेळ असेल. जेव्हा हा ग्रुप Aचा टायमर कंप्लीट होईल 30 मिनिटे, तेव्हा तुम्ही इथे जंप करू शकता पुढच्या ग्रुपमध्ये. हा कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या यामध्ये आणि यानंतर शेवटी. म्हणजे असं कधीच होऊ शकत नाही की पहिल्या 10 मिनिटामध्ये विद्यार्थ्याला 1 ते 100 प्रश्न कळतील. कारण की एखाद्याला जर पेपर फोडायचा असेल किंवा चिटिंग करायची असेल तर तो काय करेल, पहिल्या 5 मिनिटामध्ये पुढे जाऊन त्याला सगळे प्रश्न करू शकतील. परंतु या ठिकाणी काय होणार आहे की पहिल्या 30 मिनिटात 25च प्रश्न तुमच्यासमोर येतील, ते सॉल्व्ह करायचे. त्यानंतर 25 प्रश्न. अशा पद्धतीने ग्रुप टायमर या ठिकाणी दिलेला आहे. चांगल्या पद्धतीने तयारी करा. तयारी करतच आहात तुम्ही आणि आतापासूनही तयारीला सुरुवात करायची असेल तर मी जसं सांगितलं आहे तुम्हाला, एक्झामचं मटेरियल जे आपलं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी अवश्य परचेस करायचं आहे. नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. नॉन टेक्निकलचं मटेरियल घेतल्यानंतर मापसोची एक्झाम झाल्यानंतर बाकी कोणत्याही एक्झाम आल्या त्या ठिकाणी देखील तुम्ही हे मटेरियल यूज करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा. याची PDF तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर बघायला भेटेल. थँक्यू.